ठरलं तर मगचं एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे हे 28 फेब्रुवारीला मेन एपिसोडमध्ये दाखवलं जाईल. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, अर्जुन आणि सायली गार्डनमध्ये बसलेले असतात रात्रीच्या वेळी आणि ते विचार करत बसलेले असतात केसबद्दल. तर आता इथे अर्जुन एक प्लॅन आखत असतो. तर आता त्याच्यामध्ये नावं लिहिलेले असतात बघा प्रेक्षक हो एका बोर्डावरती आणि तो त्यांना खुणवत असतो. तर आता इथे अर्जुन म्हणतो सायलीला, ज्या प्रकारे नागराज बोलत होता त्या प्रकारे त्याला नक्की काहीतरी सिरियस माहिती आहे असं म्हणतो होता इथे अर्जुन, आणि त्या गोष्टीचा काहीतरी अर्थही आहे असं म्हणतो तो. तुझ्या डोळ्यासमोर एक सत्य लपलंय असं म्हणतो होता इथे नागराज. म्हटलेला असतो ना, तर फ्लॅशबॅक मध्ये आठवतं त्याला जे कोर्टाबाहेर नागराज त्यांना ताकीद देऊन गेलेला असतो बघा प्रेक्षक हो, तेच त्याला आठवतात इथे अर्जुनला. तुमचं प्रिय घर पोकरतंय असं म्हणतो होता इथे म्हटलेला असतो ना नागराज. तर आता इथे अर्जुन म्हणतो त्याने प्रिय या शब्दावर खूप स्ट्रेस दिला असं म्हणतो अर्जुन. म्हणजे प्रिया असं म्हणते आता इथे सायली. आता दोघेही सायली आणि अर्जुन एकत्र प्रिया म्हणतात बघा प्रेक्षक हो. येस असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सायली म्हणते प्रियाबद्दल ते कुठलं सत्य आहे जे कळल्यावर आपलं आयुष्य बदलून जाईल असं म्हणते आता इथे सायली. तेच शोधायचं आपल्याला असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता तो आपला हात पुढे करतो. तर आता मिशन तन्वी असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे 28 फेब्रुवारी रात्री 8:30 वाजता दाखवण्यात येणार आहे बघा प्रेक्षक हे. तर आता इथे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक, कारण आता इथे प्रिया खूप ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असते की आता दोघे म्हणजे मैपत आणि नागराज दोघे जेलमध्ये गेलेत आणि आता इथे साक्षी पळून गेलेली असते, त्यामुळे तिचा मार्ग मोकळा आणि काठी सगळे तिच्या मार्गातले निघून गेलेले आहेत पडून. तर आता तेवढ्यातच बघा प्रेक्षक अर्जुन आणि सायली विचार करत बसलेले असतात बाहेर आपल्या घराच्या गार्डन मध्ये की नागराजने असं का बोलला म्हणून. तर आता विचार करता करता त्यांच्या लक्षात येतं की प्रिय या शब्दावर त्याने खूप स्ट्रेस दिला होता आणि तो म्हटलेला असतो की एक प्रिय व्यक्ती तुमच्या घरात राहतोय जो तुमचं घर पोकरतोय तुमच्या डोळ्यासमोर असं म्हटलेला असतो तो. तर आता इथे अर्जुन आणि सायली प्रिया या शब्दावर स्ट्रेस आहे हे कळतो. तर आता इथे त्याच्यावर गोल करतो बघा प्रेक्षक अर्जुन आणि तो म्हणतो असं काहीतरी सत्य आहे त्याच्यामुळे नागराज असं बोलत होता. आणि सायली म्हणते काय सत्य असेल त्या प्रियाबद्दल जे आम्हाला माहित नाही आणि ते कळल्यावर हे पुरं सगळं बदलून जाईल असं म्हणते ती. तर आता इथे अर्जुन म्हणतो नक्कीच काहीतरी आहे. तर आता फक्त मिशन तन्वी असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर बघा प्रेक्षक आता इथे प्रियाची अशी गत झालेली आहे, म्हणजे किती दिवस अजून सत्य लपून राहणार आहे प्रियाबद्दल, म्हणजे ती तन्वी नाही आहे म्हणून. तर बघा प्रेक्षक आता अर्जुन आणि सायली दोघे त्या मार्गावर लागलेले आहेत की हे ते प्रूव्ह करणार आहेत आता की प्रियाचं नक्कीच असं काहीतरी सत्य आहे ज्याच्यामुळे खूप मोठा खळबळ माजणार आहे. आणि आता त्याला हिंट दिलेली आहे नागराजने बघा प्रेक्षक तर आता इथे नागराजने पण प्रियाला सांगितलेलं असतं की मी आता इथे अर्जुन आणि सायली परत त्याला भेटायला आले की हे सत्य सांगून टाकणार आहे. तर त्यामुळे आता प्रियाला टेन्शनही असतं, मात्र प्रिया आपली ऍक्टिंग चालूच ठेवले. तर आता इथे अर्जुनला आणि आता सायलीला खूप डाऊट आलेला असतो प्रियावरती बघा प्रेक्षक, आणि आता इथे ते तिच्यावर नजर ठेवून राहणार आहेत. पण आता इथे DNA टेस्ट केलं तरी कळून जाईल. पण आता इथे प्रिया बघा प्रेक्षक खूप चालाक असते, त्यामुळे कसं कळणार काय माहित. पण अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षक, कारण आम्ही नवीन नवीन अपडेट्स लवकरात लवकर देत असतो या चॅनलवरती आणि सगळ्यात पहिला प्रोमो आमच्या चॅनलवरती येतो. तर बघा प्रेक्षक ओळूया आता इथे प्रोमोकडे. तर या प्रोमोमुळे खूप मोठी गोष्ट आता समोर येणार आहे. खूप दिवसांची जी आता सिक्रेट होती तीच म्हणजे प्रिया ही तन्वी नाही आहे म्हणून. तर हे सिक्रेट आता इथे हळूहळू बाहेर यायला लागलेलं आहे आणि आता त्याची सुरुवात झालेली आहे बघा प्रेक्षक, कारण आता इथे नागराजने जी हिंट दिलेली असते ती बरोबर पकडलेली आहे. आता इथे सायलीने अर्जुनने बाकीच्या लोकांनी विचार केलाय की नाही काय माहित नाही, पण आता इथे अर्जुन आणि सायलीने मात्र नक्की विचार केला आणि आता ते त्याच्या मार्गावर चालतील सुद्धा. तर आता इथे बघा प्रेक्षक खूप इंटरेस्टिंग होणार आहेत आता इथे येणारे सगळे एपिसोड्स. तर प्रेक्षक तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतंय काय? ठरलं तर मग सिरियल की आता बोर व्हायला लागलाय ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि काही नवीन फीडबॅक्स असतील तर कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आम्हाला आमचं चॅनल इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत होईल. तर बघा प्रेक्षक आता 28 फेब्रुवारीला हे येणार आहे. तर आता इथे परत टाइम 8:30 केलेला आहे. ठरलं तर मगचा टायमिंग 8:45 झालेला होता खरं तर प्रेक्षक पण आता इथे परत 8:30ला येणार आहे हे मेन एपिसोडमध्ये. तर आता इथे टायमिंग बदललेला आहे बघा प्रेक्षक ठरलं तर मगचं ठरलं तर मगचं टायमिंग बदलल्यामुळे TRP खूप कमी आलंय ह्या वेळेला. तर त्यामुळे इंटरेस्टिंग गोष्ट हीच होणार आहे की TRP वाढेल. तर आता इथे बघा प्रेक्षक स्टार प्रवाहाचा TRP खूप कमी होता मागच्या आठवड्यामध्ये, मात्र ह्या आठवड्यामध्ये खूप जास्त TRP झालेला आहे स्टार प्रवाहाचा. त्यामुळे आता इथे ठरलं तर मग वापस त्याच टाइमला आणलेला आहे म्हणजे 8:30ला, कारण आता इथे TRP कमी झाल्यामुळे. तर बघा प्रेक्षक कमळी सिरियल आल्यामुळे TRP थोडं कमी झालं होतं ठरलं तर मग सिरियलचं. तर आता इथे वापस स्टार प्रवाह ट्रॅकवर आल्यामुळे वापस प्रेक्षक ठरलं तर मगला 8:30चा टायमिंग दिलेला आहे. खरं तर नंबर 1च आहे अजूनही सिरियल ठरलं तर मग, पण ह्या वेळेला आणखीन कमी झालेले आहेत 0.2 नंबर्स ठरलं तर मगचे, त्यामुळे हे असं केलेलं आहे की 8:30ला ठेवलेलं आहे बघा प्रेक्षक तर आता इथे वळूया आता इथे प्रोमोकडे. तर आता प्रोमो मला खूपच जास्त आवडलेला आहे बघा प्रेक्षक, कारण आता इथे प्रिया खूप जास्त नाचत होती आणि तिचं हे बघून पण कंटाळा येत होता, कारण आता इथे ती खूप माजलेली होती. कारण आता इथे तिचे शत्रू ज्यांना हे सत्य माहित होतं, एकमेव म्हणजे महिपत आणि दुसरा म्हणजे नागराज
नागराज आणि तिसरं म्हणजे साक्षी आणि तिनेही लोक आता इथे नाहीये. त्यामुळे आता तिला खूप आरामात होती ती, की आता माझं तर काय सत्य बाहेर येणार नाही आणि प्रॉपर्टी बळकावायचं सुभेदारांची आणि त्या बाजूने किल्लेदारांची सुद्धा. तर त्यामुळे तिला खूप आता इथे आनंदात होती बघा प्रेक्षक. मात्र आता इथे नागराजने जे क्ल्यू दिलेले आहे त्यामुळे अर्जुन आणि सायलीला काही झोप लागत नाही आणि आता ते विचार करत बसलेत. आणि आता इथे अर्जुन बाहेर येऊन बसलेला असतो गार्डनमुळे, म्हणून सायली सुद्धा त्याच्या पाठीमागे येते आणि काय करताय असं म्हणून विचारल्यानंतर तो तिला सांगतो की त्याला कळलेलं आहे की नक्कीच असं काहीतरी सत्य आहे ज्यामुळे नागराजला एवढा कॉन्फिडन्स आहे तिच्यावरती आणि हे सत्य काहीतरी वेगळंच आहे ज्याच्यामुळे सगळंच काही बदलून जाईल. तर आता इथे अर्जुनला खूप होप्स असतात की काहीतरी नक्की मोठं आहे म्हणून बघा प्रेक्षक. तर आता इथे काय असेल ते असं वेगळं आणि तेही प्रिया बाबतीत, कारण आता इथे दोघांना कळलेलं आहे की प्रिया प्रिया असं दोनदा बनलेलं आहे नागराज म्हणजे तिच्याच बाबतीत आहे म्हणून. तर आता इथे अर्जुन आणि सायली दोघेही त्या मार्गावर चालणार आहेत आणि लवकरात लवकर आपल्याला कळणार आहे की प्रिया ही तन्वी नाही आणि जो तेवढा माच होता त्या प्रियाचा नक्कीच उतरणार आहे, कारण तिचा आता रिअल आईबाप जे होते ते म्हणजे टेलरीन बाई सदाशिव लोखंडे आणि त्याची बायको बघा प्रेक्षक. तर आता इथे तसल्यांची मुलगी असते ती. तर आता अश्विनला काय वाटणार आहे ते सत्य समोर आल्यावर हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण त्याचा खूप माज असतो की तिचे सासू सासरे म्हणजे मोठे वकील असतो रविराज. तर आता त्याला कळणार की तो आता म्हणत असतो अर्जुनला तुझे कसे काय सासू सासरे असे त्या लोखंडे कपलला बघून. तर आता त्याला कळणार की लोखंडे कपल तर ह्याचे सासू सासरे असतात म्हणून बघा प्रेक्षक. तर आता ही प्रियाचं सत्य समोर आल्यानंतर बाकी सगळ्यांची रिएक्शन काय होणार आहे, रविराजला काय वाटणार आहे हे पण बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि सुमनने सांगितलेलं असतं तिचं किडनॅपिंग बहुतेक तन्वीने म्हणजे प्रियाने केलेलं असतं, त्यामुळे अर्जुनला नक्की कळलेलं आहे बघा प्रेक्षक. आता तेही त्यांना आठवणार आणि आता खूप मोठी केस होणार आहे प्रियाची, म्हणजे आता त्यांना लवकरात लवकर कळणार आहे की ती तन्वी नाही आहे म्हणून. तर प्रेक्षक खूप इंटरेस्टिंग वाटतंय खरंच एवढ्या वर्षांनी, म्हणजे बघा प्रेक्षक त्या सिरियलला 3.5 वर्ष झाली, तर आत्ता कुठे जाऊन हे सत्य समोर येणार आहे की प्रिया ही तन्वी नाही आहे म्हणून. खरं तर ती पैशांसाठीच बसलेली आहे, तर सुभेदारांची ती प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेते का तोपर्यंत हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक. कारण तिचा ह्यांच्याशी काहीच संबंध नाही आणि ती तन्वी पण नाही आहे. तर आता इथे अश्विन तिला तन्वी समजून ज्याशी लग्न केलेला असतो, तर त्याला काय वाटणार जेव्हा त्याला कळेल की ही तर तन्वी नाहीच आहे आणि त्याचा ती फायदा उचलत असते, तिला फक्त या घरामध्ये येऊन यांची प्रॉपर्टी बळकावायची असते, हे त्याला सत्य कळल्यावर काय इंटरेस्टिंग होणार आहे हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक. आणि सगळी तिची ऍक्टिंग असते की माझ्याबरोबर लग्न केला नाही अर्जुन म्हणून मी असं करेन तसं करेन, हे सगळं खूप खोटं असतं. आणि आता इथे अश्विन त्याच्यालाच वाईट वाटून घेऊन तो लग्न करून घेतलेला असतो तन्वीशी, की ज्यासोबत कोण लग्न करणार पुढे जाऊन आणि आता ती माझ्या आत्याची मुलगी आहे म्हणून. तर आता इथे बघा प्रेक्षक अश्विनला केवढा मोठा धक्का बसणार आहे हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक. आता तुम्हाला काय वाटतं पुढची स्टोरी काय होणार आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर आता इथे बघा प्रेक्षक उद्याच्या एपिसोडमध्ये हे दाखवणार आहेत की मैपतला जाऊन भेटणार आहे सायली अर्जुन सोबत. तर आता इथे अर्जुनला भीती वाटत असते आपल्या डीलबद्दल, सायलीला कळलं तर म्हणून. तर आता इथे हे पण बघणं इंटरेस्टिंग होणार आहे की सायलीला ती डील कळल्यावर काय होईल, कारण आता इथे साक्षी फ्री बाहेर फिरते आहे हे कळल्यावर तिला खूप त्रास होणार, कारण आता इथे मधुभाऊंची अवस्था काय झालेली असते साक्षीमुळे हे पण माहितीच असतं सायलीला. त्यामुळे बघा प्रेक्षक खूप मोठं वादळ येणार आहे अर्जुन आणि सायलीच्या जीवनामध्ये पण आता इथे बघा प्रेक्षक प्रियाचं सत्य जे आहे ते पहिला बाहेर येणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहे ही गोष्ट. तर बघा प्रेक्षक आता प्रोमो सुद्धा इथे सांगतो. तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.